नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते. नाटकबाजी बंद करा आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काम करा असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. मनोज जरांगेंनी नव्या सरकारला शुभेच्छा देत मराठा आरक्षणाच्या मागणीची सुद्धा आठवण करून दिली. आपण पाहतोय कालच या तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात हे राजकारण चांगलंच तापलेलं असताना मनोज जरांगेंनी आता मराठा आरक्षणाची इथे आठवण करून दिली. आता अभिनंदन, शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात आणि त्या दिल्या पण पाहिजे. ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथाच आहे, अभिनंदन करण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची. काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल. पण त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही. समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत, मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत. मग आता ते मंत्रिमंडळच नाही, तारीख डिक्लेअर करून काय करावं. तर तुम्हाला 2-4 दिवसात सांगतो असं पत्रकार बांधवांना सगळ्याला सांगितलं. म्हणजे यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका. 11 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी एक माहिती आहे. मग 11 तारखेनंतर आपला 2-3 दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा